जय शिवराय मित्रांनो राज्यात ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 याचबरोबर जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे बाधित झालेल्या 9 जिल्ह्यातील जवळजवळ 66,000 शेतकऱ्यांना 53 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 16 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे या कालावधीमध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये नागपूर विभागातील गोंदिया या जिल्ह्यातील 15 शेतकरी तर वर्धा जिल्ह्यातील 1489 शेतकरी अशा एकूण नागपूर विभागातील 1504 शेतकऱ्यांना 1,13,15,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील 4071 शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीसाठी, मार्च एप्रिल मधील नुकसानीसाठी, तर सातारा जिल्ह्यातील मार्च एप्रिल मधील नुकसानीसाठी 493 शेतकऱ्यांना असे एकूण पुणे विभागातील 4564 शेतकऱ्यांना 5,77,93,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील जानेवारी 2026 मध्ये बाधित झालेल्या 7,357, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 6,712, तर यवतमाळ जिल्ह्यातील ऑक्टोबर 2025 मध्ये बाधित झालेल्या 520 अशा एकूण अमरावती विभागातील 14,589 शेतकऱ्यांना 12,17,71,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील नोव्हेंबर 2025 मध्ये बाधित झालेल्या 37,140 शेतकऱ्यांना 30,20,26,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यातील 80, लातूर जिल्ह्यातील 5,116 अशा एकूण 5,196 शेतकऱ्यांना 1,37,54,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यामधील 3,319 शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी 3,06,48,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण 8,515 शेतकऱ्यांना 4,44,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। एकंदरीत नागपूर, पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सर्व विभागातील 66,312 शेतकऱ्यांना 53,73,07,000 रुपयाची नुकसान भरपाई ही या जी.आर.च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यापैकी बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या केवायसी साठीच्या याद्या आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना आता याच्या अंतर्गत मंजूर झालेल्या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित केलं जाणार आहे। धन्यवाद।